साहेबांसोबत आणि विद्यमान लोकसभा खासदार मंडलिकजी आणि राज्यसभेचा खासदार महाडिकजी आपण एकत्र फिरत होते आणि मी मीटिंगमध्ये सांगितले आणि मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोल्हापूरकडे 3 खासदार आहे. एक महाडिकजी आहे, एक मंडलिकजी आहे आणि एक मिलिंद देवरा आहे. आणि माझं मत असं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजित पवारजी खूप उत्सुक आहे, इच्छुक आहे, प्रयत्न करीत आहे. पण त्यांचं जे विजन आहे कोल्हापूरसाठी, पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण राज्यासाठी, त्या विजनला साकारण्यासाठी, पुढे नेण्यासाठी, इम्प्लिमेंट करण्यासाठी एक छान खासदारची गरज आहे. आणि म्हणून हातकणंगलेमध्ये धैर्यशील मणी आहे, एक तरुण तडफदार खासदार आहे. त्यांना धैर्यशीलमध्ये काम करण्याची इच्छा आहे. आणि तसेच मंडलिक साहेब सगळ्यांसाठी उपलब्ध एक खासदार आहे. आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे की कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जनता पुन्हा एकदा धैर्यशील मणे आणि मंडलिक साहेबांना निवडून देतील. तर महाविकास आघाडी या ठिकाणी शाहू महाराजांना थेट रिंगणात उतरवले, त्यामुळे थोडीशी निवडणूक टफ जाईल असं सांगितलं जात आहे महायुतीसाठी. काल तुम्ही आढावा बैठक या ठिकाणी घेतल्या, काय नेमकी परिस्थिती तुम्हाला दिसली? मला खूप चांगली परिस्थिती दिसत आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की नरेंद्र मोदीजींचा नेतृत्वाखाली ह्या विभागातील जनते पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पाठिंबा देतील. आणि काँग्रेसची विचारधारा काय आहेत हे मला चांगलं माहीत आहे. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की काँग्रेस पार्टी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात मानत नाही. आणि मी अनेक वेळा सांगितलं आहे की महाविकास आघाडीची जेव्हा स्थापना होत होती तेव्हा मी काँग्रेसला त्या विरोधात सल्ला दिला होता. कारण संधी साधू आघाड्या ते कधी जनतेच्या किंवा कार्यकर्त्यांच्या हिताच्या नसतात. आणि आज काँग्रेस आणि उभाटा त्यांनी जनादेशाचा अनादर केल्यामुळे दोघांनाही याचा फटका बसला आहे. आणि म्हणून काँग्रेस पार्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, कोल्हापूरमध्ये भरपूर नाराजगी आहे. वर्षा गायकवाडांच्या विरोधात जे ट्विट केलं तर ट्विटमुळे राजकीय आणि खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते. वर्षा गायकवाड माझी वहिनी आहे, माझे जुने सहकारी आहे. आणि वर्षा गायकवाड यांचे स्वर्गीय वडील एकनाथ गायकवाडजी आणि माझे स्वर्गीय वडील मुरली देवराजी यांचा खूप जुने संबंध होते. 1985 मध्ये एकनाथ गायकवाडजी धारावी चा आमदार होते. मुरलीभाई तेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होते. आणि हे बरोबर आहे की उभाटा आज 21 सीट्सवर इलेक्शन लढत आहे. पण त्यांनी फक्त एक दलित उमेदवार जनतेचा समोर त्यांनी दिलेले. आणि आज शिवसेनानी फक्त 8 सीट्स डिक्लेअर केलं. पण 8 सीट्समध्ये शिवसेनानी आधीच 3 उमेदवारांना घोषित केलं. तर हे जे दलित विरोधी माइंडसेट आहे, हे दलित विरोधी माइंडसेटचा अगेन्स्ट आपल्याला मीडियाच्या माध्यमातून आणि थेट जनतापर्यंत आपल्याला पोचून त्यांना ह्या दलित विरोधी माइंडसेटबद्दल कळवायला लागेल. तर ह्या आघाड्या कार्यकर्त्यांसाठी नुकसानदायक ठरतात असं तुम्ही म्हणालात. खरं तर नाही, काय सांगलीची जी पारंपरिक जागा होती काँग्रेसची ती सोडावी लागलेली आहे. कोल्हापुरात देखील अनेक वर्ष कार्यकर्ता पदाधिकारी असलेल्या कार्यकर्त्यांना काल म्हणून अर्ज दाखल केला. कसं बघता एकूणच राज्यभरामध्ये काँग्रेसच्या ची जी अवस्था? म्हणून मी सांगितलं की पूर्ण राज्यात भरपूर नाराजगी आहे. सांगली एक सीट आहे, दक्षिण मध्य मुंबई एक सीट आहे. आणि
हे जे अलायन्स आहे, आघाडी आहे, महाविकास आघाडी ॲक्च्युली एक पोस्ट पोल अलायन्स होता 2019. ठाकरेंनी फक्त एका दलित उमेदवाराला संधी दिली असं मिलिंद देवरा यांनी म्हटलेलं आहे. मिलिंद देवरा यांनी विविध मुद्द्यांवरती भाष्य केलं आहे. ठाकरेंची मानसिकता ही दलित विरोधी आहे असं देवरांनी म्हटलं आहे.